आज जीवनातला पहिला एवढा मोठा घोटाळा झाला, डायरेक्ट टेलर पट्टी झाला, मला डायरेक्ट काहीच जाणार. रामकृष्ण अरे मित्रांनो, आज टेलर घेऊन आलो होतो, खत भरीत होतो, इकडे वावरमध्ये टेलर घेऊन आलो, डायरेक्ट पलटी झालं. काय झालं काय अचानक काही कळलंच नाही. माझ्या तर डायरेक्ट डोक्याला चक्कर आले भाऊ, नेमकं विषय काय झाला तेच कळणार, नेमकं पलटी कसं काय झालं काय माहिती. बरं टेलर फुल खताना भरवलं होतं भाऊ, अचानक पलटी झाला. म्हणलं बाबू आता लयच मोठे गडबड झाली. माझ्या डायरेक्ट डोक्याला लोड आला, मी डायरेक्ट बांधणी होत बसून घेतलं. मग काय पटक्यान पोरांना फोन लावला, लोक पाहत होते, जीसी वाल्याला फोन आला, तो येत होता. तेवढ्यात पोर आले भाऊ, त्यांना बोलवलं होतं. म्हणलं भाऊ हे असं झालं. काय जीसीबी जोडला मस्त पैकी. म्हणलं आता एवढं जीसीबी सरळ करून घेऊ. जीसीबीला उचला ना भाऊ, एक तर खतड होतं त्याच्यामध्ये. काय भाऊ वायर रोप आणला, वायर रोप जोडला भाऊ. काय सांगायचं, एवढी हाल भाऊ, एवढं ऊन लागत होतं आणि त्याच्यात अशी गडबड झाली. मग काय जीसीबीने थोडा सरळ केला भाऊ, हळू 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 थोडा तिरका होता. मग थोडासा ट्रॅक्टर मागे धक्का दिला, पटक्यान सरळ करून घेतला. काय पुन्हा ते माती सगट खतड भरलं भाऊ ट्रॅक्टर मध्ये. परत मग ते ओतायचं. आता काय सांगायचं, दुसऱ्याच्याच वावरात येऊन पडलं ते खतर. आज लयच मोठा घोटाळा झाला तो. असा घोटाळा कोणा बरोबरच होऊ नये भाऊ. डायरेक्ट डोकं जाम झालं होतं. इकडला तो विषयच वेगळा, इकडे मशीन पलटी झालं. पण आता काय करणार, मी इकडे जाम होईल, मालाची इकडे सुधारणा. काय